खरंच दादा 9 तारखेला समाजासमोर परत एकदा भूमिकेत येणार आहेत. अशाच पद्धतीचे ट्रेंड सध्या सोशल मीडियावर भरभरून ट्रेंड होत आहेत. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं दादांचा विमान अपघातात निधन झालंय हे कोणी सत्यच मानायला तयार नाही. आज प्रत्येक ठिकाणी जी शासक भूमिका निर्माण होऊन सामाजिक परिस्थितीमध्ये दादांची या 9 तारखेला एंट्री होणार असा दावे केले जात आहेत. त्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे आणि किती तथ्य आहे हे कितीही मांडण्याचा प्रयत्न केला तरी आजही लोकांमध्ये हा विश्वास बसायला का तयार नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आता सर्वसामान्याला भेडसावत आहे. ती 28 जानेवारीची 8:45 वेळ की ज्यावेळेस दादा हे मुंबईहून विमान घेऊन बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात आले होते. आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस झालेल्या त्या भीषण अपघातात दादांचा आकस्मिक मृत्यू झाला असं सगळ्या मीडियावर जाहीर झालं. हे जाहीर झालं तरीही सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा दादांच्या चाहत्या वर्गामध्ये आजही दादा अपघातात गेले हे मानायलाच कुणी तयार नाही. हे नेमकं होतंय का? आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जर एखाद्यावर भरभरून प्रेम करणारे लोक जर तुमच्या समोर असतील आणि खऱ्या अर्थानं असा बसणारा आकस्मिक धक्का प्रत्येकाला हेलावून जातो. त्या पद्धतीने हेलावणारा हा धक्का आजही जनतेच्या मनाला पटायला तयार नाही. आणि हे पटत नसल्यामुळं प्रत्येकाचे अनुमान वेगवेगळ्या पद्धतीने लावले जात आहेत. खरा तर या दादांच्या अपघातामध्ये ज्या पद्धतीनं चर्चेच्या सुरुवातीला चर्चा सुरू झाल्या आणि ज्या पद्धतीने विमान बोर्डिंग मध्ये 6 लोकांची एंट्री पासून लागलेले काय असतात आजपर्यंत दादा जिवंत आहेत अशा पद्धतीने लावलेले अनुमान खऱ्या अर्थानं या 9 तारखेला दादा समाज माध्यमांसमोर किंवा समाजासमोर परत येतील का असाच प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर उभा आहे. गावातल्या पारावर कट्ट्यांवर सगळीकडे हीच चर्चा की दादा 9 तारखेला परत येणार आहे ना. समाज माध्यमांनी याची भरभरून पद्धतीने प्रसार करून टाकलाय. पण वास्तविक सत्य हे दादा आता आपल्यात नाहीयेत. दादांचे विचार मात्र आपल्यात आहेत. दादांनी ज्या पद्धतीच्या कामाची भूमिका महाराष्ट्राला निर्माण करून दिली, ज्या पद्धती कार्यपद्धतीमध्ये ते कोणीही असो प्रत्येक कार्यक्रमात दादांचं वेगळेपण तुम्हाला स्पष्टपणे दिसायला अनुभवायला मिळत होतं. ते स्वतःचा कार्यक्रम असो, शासकीय कार्यक्रम असो किंवा कुठं प्रमुख पाहुणे म्हणून दादांना कुठं निमंत्रित असो, जर कशाही थोडा अनागोंदी कारभार दिसला की दादा त्यांची हजेरी घ्यायला कधीही चुकलेले नाहीयेत. किंवा कामचुकार लोकांनी कशा पद्धतीने कामचुकारपणा करून आपले काम दाखवण्याच्या पद्धत मी किती चांगला आहे हे पद्धत दाखवण्याच्या भूमिका दादा चटकून ओळखून घ्यायची आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने खडे बोल चोरून त्यांना कामाची शिस्त कशी असते हे दाखवून द्यायची. अशा पद्धतीचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणलोय कर्तव्यदक्ष नेता आणि कर्तव्याची जाण असणारा जो नेता होता आज समाजातून हरवलाय त्याचीच खंत आज प्रत्येकाला वाटते. त्यामुळेच दादा हे 9 तारखेला येणार आहेत अशाच आशेच्या किरणावर सामाजिक परिस्थितीला आजही तेवढं ठेवलं जात आहे. दादांच्या माध्यमातून ज्या काही भूमिका महाराष्ट्रासाठी नवीन उपक्रम मिळाले, दादांवर आरोपही त्या पद्धतीने झाले, पण त्या आरोपातून ज्या पद्धतीने दादा क्लीन बाहेर निघाले आणि ज्या पद्धतीच्या खऱ्या अर्थानं जे सामाजिक कामात आपल्याला स्वतःला झुकून देतात, समाजासाठी आपलं आयुष्य चंदनासारखं झिजवतात, त्या लोकांच्यासाठी ही भूमिका निर्माण होणं साहजिक आहे. फडणवीस सुद्धा जेव्हा गोपीनाथराव मुंडेंचं निधन झालं त्यावेळेसही अनेक जण याच पद्धतीचे अनुमान लावून बसलेले होते. कारण की कार्यकर्त्यांमध्ये त्यांची हृदयस्पर्शता आणि त्यांच्या कामाची ज्या पद्धतीचे प्रभाव होता त्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्या गोष्टी म्हणजे जे काही चाहता वर्ग असतो त्या चाहत्या वर्गाला कधीही मान्य होत नाही. आणि तीच बाब आज अजितदादा सोबत घडते. दादा 9 तारखेला येणार आहे अशा अनेक युट्यूबरने दावा केलाय. आता युट्यूबरनं दावा कशासाठी केला, कोणत्या कारणासाठी केला ते त्यांनाच माहिती आणि त्याच्यात सत्य काय. पण वास्तविक जर दादा उद्या येणार असतील तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमिकेसाठी खूप मोठी स्वर्ण पर्वणीच म्हणता येईल.
कारण की दादांनी ज्या पद्धतीच्या कामाची भूमिका या महाराष्ट्राला लावली आहे ना, आणि ज्या पद्धतीने दादाने प्रत्येक पावलावर म्हणजे कोणताही विषय असो, तो विरोधकाचा विषय असो, सत्ताधाऱ्यांचा विषय असो, सामाजिक विषय असतो किंवा नाट्यकर्मीयांचा विषय असो, प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची छटा ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पसरलेल्या पाहायला मिळतात. आणि दादांनी ज्या ज्या भूमिका मांडून समाजामध्ये एक शिस्त लावण्याचा प्रयोग केलाय, त्या खऱ्या अर्थानं ते विसरता न येण्यासारखं. माणूस जोपर्यंत हयात असतो तोपर्यंत माणसाची किंमत कळत नाही आणि माणसातले दोष फक्त समोर दिसतात. पण जेव्हा माणूस आपल्यातून निघून जातो आणि त्याच्या उणिवा भासायला सुरुवात होते, तेव्हा खऱ्या अर्थानं होरपाळणारे चटके आणि होरपाळणाऱ्या दिशा आपल्याला ज्या पद्धतीची जाणीव निर्माण करून देतात आणि त्या माणसाबद्दलची जी आत्मीयता मनात तयार होते ना, तीच आज नेमकं समाजात निर्माण झालेलं आहे. कारण की एवढा प्रेम जरी दिसायला कठोर असतील, बोलायला कठोर असतील, पण ज्या पद्धतीने प्रेमाने भूमिका मांडून सामाजिक भूमिकेत सर्व कार्यकर्त्यांना आपलंसं करून घेण्याची जी एक जादू दादांकडे होती ना, ती जादूच आज काय नेत्यांमध्ये दिसायला मिळत नाही. या पद्धतीने गोपीनाथरावांना नेहमी इलेक्शनच्या म्हणजे इलेक्शन मोड मध्ये असताना गोपीनाथरावांना नेहमी म्हणायचे की गोपीनाथराव हे जादूची कांडी फिरवतात. त्यामुळं सत्ता परिवर्तन किंवा वातावरण परिवर्तन होऊन जातं. पण दादा गेले की दादांनी कितीतरी विषय अशा सहजपणे पलटवले. आणि एवढं मोठं बालंट आलं असताना सुद्धा, जेव्हा दादा एकाकी पडले असताना सुद्धा दादा गहिवरले नाहीत. त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला आणि मार्ग काढत परत एकदा कशा पद्धतीने सामाजिक भूमिकेला आपल्या कामाची दिशा द्यायची आणि कामाच्या माध्यमातून समाज कशा पद्धतीने परिवर्तित करायचा हे दादांना चांगल्या पद्धतीने माहित होतं. आणि दादांच्याकडे ती कर्तबगारी होती, म्हणूनच हे सगळं पचत आलंय. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तरी दादा आज आपल्यात नाही येतात. योगायोगाने आज पूर्ण त्यांना 10 दिवस पूर्ण होत आहेत. दादा येतील का नाही, पण दादांच्या आठवणी मात्र समाज स्त्रोतात आजही जिवंत आहेत. प्रत्येक क्षण हा दादांसाठी समर्पित आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा दादांच्या कार्यपद्धतीला सलाम करणार आहे. आणि त्यामुळं दादांच्या मनातलं जे प्रेम आहे, तरी दादा शरीराने आपल्यात नसतील, पण दादांच्या कार्यपद्धतीमध्ये आणि दादांच्या कार्यकौशल्याच्या स्वरूपातून दादा सदैव आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमस्वरूपी वसलेले आहेत, हे मात्र निश्चित. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात ही भूमिका आहे, तुमच्या मनात याबद्दल काही विषय असतील तर 100% कॉमेंट्स करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.